लवकर निदान होणं हे खूप गरजेचं आहे, कारण कर्णबधीर मूल म्हणल्यानंतर आम्ही जेव्हा थेरपी घेतो त्याच्यात आम्ही स्टेप बाय स्टेप जात असतो की पहिल्यांदा त्याचा श्रवण विकास करायचा आणि मग त्याला आधी वातावरणातले आवाज किंवा आजूबाजूचे आवाज ऐकवायचे. बरेचदा असं होतं की मूल ऐकतं पण त्याला बोलता येत नाही, तर ते बोलणं आणि तो शब्द उच्चार करणं हा स्पीच थेरपीमधून जास्त केला जातो. ह्या मुलाला आपण नक्की इंडिपेंडेंट करू शकतो सामान्य मुलाप्रमाणे. नमस्कार. आज आपण आलो आहोत स्वरनादमध्ये आणि याच स्वरनादमध्ये एका आईच्या चेहऱ्यावर हास्य खुलताना पाहिलं. कारण एक मूल जेव्हा आई हा शब्द उच्चारतं तो क्षण अगदी अमूल्य असतो आणि हे अंशतः शक्य होतं स्पीच थेरपीमुळे. आणि आज आपण भेटणार आहोत स्पीच थेरपिस्ट अर्चना भिडे मॅम आणि वर्षा वैद्य मॅम यांना. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. मुख्याध्यापिका मॅम यांना भेटले मी. यांच्याबरोबर बोलल्यानंतर कळलं की लवकर निदान हा मुद्दा त्यांनी मांडला. तर यावर तुमचं मत काय आहे? लवकर निदान होणं हे खूप गरजेचं आहे, कारण कर्णबधीर मूल म्हणल्यानंतर आपण त्याला ऐकणं हे फार महत्त्वाचं असतं. पहिल्यांदा आपण पाहतो की 0 ते जे नॉर्मल मूल असतं ते जन्माला आल्यापासून छान ऐकत असतं आणि 0 ते 6 हे जे वय असतं आपल्या लहान मुलांचं तो खूप संवेदनशील काळ असतो, क्रिटिकल पिरियड म्हणतात त्याला. आणि त्या ह्याच्यातच जर त्याला ऐकायला मिळालं नाही किंवा त्याला जर समजलं नाही की काय आवाज येत आहेत, कोण काय बोलत आहे, तर त्याचं स्पीच होणं हे खूप अवघड जातं. त्याच्यामुळे लवकर निदान हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा पॅरेंट्स विचार करतात की काही कालावधी आपण वाट बघूयात आणि मग आपण थेरपीकडे जाऊयात. तर यावर काय मत आहे तुमचं? पालकांचं असं मत असतं जसं तुम्ही म्हटलात तसं. पण ह्याच्यावर मी असं सांगेन की जर 0 ते 3 वर्ष वयोगटातलं मूल त्याचं कर्णबधिरत्वाचं निदान होऊन आपल्याकडे आलं तर त्याचं बोलणं ऐकणं हे लवकरात लवकर डेव्हलप होतं आणि ते नॉर्मल म्हणजे आपल्या ऐकणाऱ्या मुलांइतपत आपण त्याची प्रगती करू शकतो. याचं कारण असं आहे की सामान्य मूल हे जन्मापासून ऐकतं आणि जेव्हा ते 1 वर्ष ऐकतं, 1.5 वर्ष ऐकतं, त्याच्यानंतर जाऊन ते शब्द शब्द बोलायला लागतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जर आपल्याकडे 1 वर्षाचं मूल आलं तर त्याची फक्त 1 वर्षाची भाषा त्यांनी गमावलेली असते, म्हणजे फक्त 1 वर्षाची गॅप असते. पण ह्याच्याहून जेव्हा ते उशिरा येतं, समजा 2 वर्षाचं झाल्यावर आलं तर 2 वर्षाची गॅप पडते, 3 वर्षाचं आलं तर 3 वर्षाची गॅप पडते. आणि जेवढी ही भाषा ऐकण्याची त्याची गॅप असते तेवढं आपल्याला ते जास्त त्याच्यावर परिश्रम घेऊन त्याला त्याचं स्पीच आणि त्याचा भाषा विकास करावा लागतो. म्हणून जेवढं लवकर मूल येईल तेवढं त्याचं नॉर्मल जशी मुलाची डेव्हलपमेंट होते भाषा आणि वाचीची त्याप्रमाणे आपण त्याचं एक्सपेक्ट करू शकतो. म्हणून लवकरात लवकर मूल आमच्याकडे येणं हे खूप महत्त्वाचं आम्ही समजतो. नक्कीच. हिअरिंग एड किंवा कॉक्लिअर इम्प्लांट हे लावल्यानंतर स्पीच थेरपी गरजेची आहे का? हो, माझ्या मते खूप गरजेची आहे. कारण जेव्हा श्रवणयंत्र किंवा आपण कॉक्लिअर इम्प्लांट लावतो तेव्हा त्या कर्णबधीर मुलाला ऐकायला यायला लागतं. तर ऐकणं त्याचं चालू होतं, पण त्या ऐकण्याला आपल्याला अर्थ द्यायला लागतो. म्हणजे जेव्हा तो आवाज ऐकतो तेव्हा हा आवाज कशाचा आहे हे त्याला ओळखता यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही जेव्हा थेरपी घेतो त्याच्यात आम्ही स्टेप बाय स्टेप जात असतो की पहिल्यांदा त्याचा श्रवण विकास करायचा आणि मग त्याला आधी वातावरणातले आवाज किंवा आजूबाजूचे आवाज ऐकवायचे. मग ते हळूहळू ते आवाज तो लक्षात ठेवायला लागतो. मग त्याच्यानंतर थोडं त्याचं म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स यायला लागतो की त्याचं बॅबलिंग चालू होतं. मग त्याच्यानंतर आपण त्याला छोटे छोटे शब्द इंट्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर 2 शब्दाचं वाक्य आणि मग त्याच्यानंतर प्रश्न. तर हे आपल्याला थोडं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि जे आपण थेरपीमध्ये करतो जर त्याला आपण स्पीच थेरपी दिली नाही तर त्याला ऐकायला येणार आहे पण त्याचं कन्फ्युजन होईल की हा आवाज कसला आहे, मला कुठल्या आवाजाला रिस्पॉन्ड करायचं आहे किंवा ह्यांनी मला काहीतरी विचारलं आहे आणि त्याला मला उत्तर द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीपर्यंत आपल्याला त्याला न्यायचं असतं. तर त्यामुळे ही थोडी म्हणजे सायंटिफिकली किंवा आपण जी स्पीच थेरपी आपण जे म्हणतो ते मुलाला देणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐकण्याचं कौशल्य आणि बोलण्याचं कौशल्य ही दोन्ही वेगवेगळी जातात.
बरेचदा असं होतं की मूल ऐकतं पण त्याला बोलता येत नाही, तर ते बोलणं आणि तो शब्द उच्चार करणं हा स्पीच थेरपीमधून जास्त केला जातो, की ते कसं उच्चारायचं. तो स्थानं वेगवेगळी असतात, उच्चारस्थानं. ती उच्चारस्थानं सांगूनच त्या मुलाला छान बोलता येतं. त्यामुळे ही दोन्ही कौशल्य खरं स्पीच थेरपीमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे नेली जातात. मॅम, स्पीच थेरपी दरम्यान पालकांची भूमिका काय असते? चांगला प्रश्न विचारलात, कारण पालक हे खूप महत्त्वाचे आहेत. स्पीच थेरपीला आल्यानंतर आम्ही मुलांना आवाज ऐकवणं आणि त्यांना बोलणं हे दोन्ही शिकवतो. पण पालक तसं बघायला गेलं तर पालकांचं काम हे 80% असतं. जर बरोबर. 100% आपण धरलं तर पालक हे 80% त्यांच्याकडे असतं आणि आम्ही 20% त्याच्यामध्ये सहभाग घेतो. आम्ही एक मार्गदर्शक म्हणून असतो पालकांना, की तुम्ही अशा पद्धतीने मुलांना शिकवा, अशा पद्धतीने त्यांची प्रगती करून घ्या. पण हे करणं पालकांचं खूप महत्त्वाचं असतं, की पालकांनी ते केलं तरच ती पुढे जाऊ शकतात चांगली. त्यामुळे पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांना भाषा वाढवणं, त्याचं ऐकवणं, श्रवण क्षमता वाढवणं हे खूप पालकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ओके. जसं मॅडमनी सांगितलं तसंच, कारण थेरपीला आमच्याकडे मूल 1 तास येतं आणि बाकीचं पूर्ण 23 तास दिवसाचे मूल पालकांजवळ असतं. तर त्याच्यामुळे आम्ही पालकांना निरीक्षण करायला सांगतो, की आम्ही त्याचं थेरपी कशी घेतो आहे ते त्यांनी निरीक्षण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी घरी जाऊन ते सगळं रिपीट करायचं आहे. कारण कर्णबधीर मुलांना रिपिटेशन खूप गरजेचं असतं, की एकच आवाज ते मूल जेव्हा खूप वेळा ऐकतं तेव्हा जाऊन ते उच्चारणार असतं. तर त्याच्यामुळे रिपिटेशन खूप गरजेचं असतं, जे पालकच घरी करू शकतात. आणि म्हणून ते जेव्हा ऑब्झर्व करतात थेरपी, तेव्हा ते चांगल्या प्रकारे घरी जाऊन आपल्या मुलाला शिकवू शकतात किंवा प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि शेवटी आपण म्हणतो तसं, की आई ही मुलाला फार जवळची असते. म्हणजे जे आई सांगेल ते तो पटापट ग्रास्प करतो. तर त्यामुळे पालकांचा सहभाग मला वाटतं ह्याच्यात खूपच महत्त्वाचा. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पालकांना समजावून सांगता त्यावेळेस पालकांकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो का? हो. आता सुरुवातीला कसं होतं, जेव्हा कर्णबधीर मुलाचे पालक आमच्याकडे येतात तेव्हा ते खूप खचलेले असतात. त्यांना दिशा नसते, की आता मी या मुलाचं म्हणजे मला खूप इच्छा आहे, मला सगळं ह्याचं करायचं आहे, पण मी काय करू, मला काही माहितीच नाही आहे. पण जेव्हा ते आमच्याकडे येतं तेव्हा त्यांना खूप पहिलं आम्ही धीर देतो, की ह्या मुलाला आपण नक्की इंडिपेंडंट करू शकतो सामान्य मुलाप्रमाणे. आणि मग जेव्हा ती आमच्याकडे बरीच येणारी कर्णबधीर मुलं ते बघतात, त्यांच्या पालकांना भेटतात, तेव्हा कुठेतरी त्यांना हे खूप बळ मिळत जातं. आणि ॲज अ थेरपिस्ट सुरुवातीचं आमचं काम पालकांना बळ देणं, म्हणजे त्यांना एक खात्री देणं, की मी इथे मूल आणलं की माझ्या मुलात नक्की फरक पडणार आहे. कारण मग त्याच्यानंतरची प्रोसेस होत जाते. पण जर पालकच सुरुवातीला खचले, त्यांनी जर मूल आमच्यापर्यंत आणलंच नाही तर मग पुढे काही होऊ शकत नाही. मला वाटतं अर्चना मॅडम पण सांगतील, कारण स्वरनादमधल्या मोठ्या मुलांबद्दल. कारण मोठी मुलं जेव्हा येतात तेव्हा खरं खूप प्रॉब्लेम असतो त्यांना, कारण एकतर खूप उशिरा निदान झालेलं असतं. कारण मी साधारण 3 ते 5 वर्षाच्या मुलांची स्पीच थेरपी घेते. तर जेव्हा 3 नंतर जे मूल येतं तर तेव्हा 3 वर्षापर्यंत त्याचं ऐकणं आणि भाषा ही खूप मागे पडलेली असते. मग त्यावेळेस पालकांची अशी अपेक्षा असते की थेरपी सुरू झाली की मूल आता माझं बोलायला लागेल, माझं लगेच करेल. मग ते सांगणं पालकांना की हो नाही, तुम्ही मेहनत घ्या, तुम्ही केलं तर नक्की मूल बोलेल. आणि आत्ता जसं वर्षा मॅडम म्हणाले की आई खूप महत्त्वाची आहे. आई महत्त्वाची आहेच, पण मी अजून याच्यामधून सांगेन की जशी आई थेरपीला येऊन बसते आणि थेरपीला, तसंच एकदा बाबांनी पण यावं आणि त्याच्याच बरोबरीने सर्व कुटुंबांनी जर याच्यामध्ये भाग घेतला, आजी आजोबा जेवढे त्या मुलाशी बोलतील, जेवढं त्या मुलाला देत राहतील भाषा, तेवढं त्या मुलाची भाषा खूप महत्त्वाची होणार आहे. म्हणजे पालक म्हणून फक्त आई हा एक फक्त चौकोनामध्ये बसत नाही, तर पालकांमध्ये आई, आजी आजोबा, वडील, एक संपूर्ण कुटुंब हे पालकांमध्ये येतं आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिकेमुळेच मूल हे खूप पुढे जाऊ शकतं. स्पीच थेरपी घेतल्यानंतर प्री-स्कूलिंग का गरजेचं आहे? हो, नक्कीच आहे. मला वाटतं मी आधी याचं उत्तर देते, कारण माझ्याकडे 0 ते 3 वर्ष वयोगट असतो. 0 ते 3 वर्ष वयोगटातल्या मुलांना आपण 1-to-1 थेरपी देतो. म्हणजे एक मूल, त्याची आई आणि एक शिक्षक एका वेळी, अशी आपण थेरपी देतो.
ह्याच्यातनं काय होतं, मुलाची सोशल डेव्हलपमेंट जास्त होत नाही. म्हणजे बऱ्याच मुलांबरोबर बसण्याचा त्याला अनुभव मिळत नाही आमच्या इथे, कारण आई आणि मूल बसलेलं असतं. हां, म्हणजे तर त्यामुळे थोडंसं हट्टीपणा किंवा असे थोडेसे त्यांचे टँट्रम्स असतात, जे आपल्याकडे स्वरनादमध्ये गेल्यावर पुढे मुलात ह्या दृष्टीने खूप फरक पडतो. आणि त्याची एकंदरच भाषा वाढ जी आहे, जी बाकीच्या मुलांबरोबर जेव्हा त्याचं इंटरॅक्शन होतं तेव्हा त्यांनी बोललेली भाषा ते मूल ऐकतं आणि मग ते त्याला प्रतिसाद द्यायला जातं. तर हे खूप नैसर्गिक पद्धतीने पुढे होऊ शकतं, जे 1-to-1 थेरपीत जास्त होऊ शकत नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही आठवड्यातनं एकदा ग्रुप थेरपी घेतो. पण तरीसुद्धा शैक्षणिक म्हणजे शिक्षण आपलं जे अकॅडमिक्स असतं तेही आपल्याला पुढे जाऊन आपलं मूल सामान्य शाळेत पहिलीच जाणार असतं. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा त्याचा सगळा विकास भाषेचा, लेखनाचा, वाचनाचा होणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे माझ्याकडनं जेव्हा 3 वर्षाच्या पुढचं मूल स्वरनादमध्ये जातं तेव्हा त्याच्यात जो काही फरक पडतो तो अर्चना मॅडम. कारण जेव्हा स्वरनादमध्ये 3 वर्षानंतर मूल येतं तेव्हा वर्गात बसणं, मुलांबरोबर इंटरॅक्शन करणं, त्यांच्याशी बोलणं, अवांतर गप्पा ह्या सगळ्या चालू असतात. आणि जेव्हा मूल थेरपीला येतं तेव्हा खरं खूप इंटरेस्टिंग असतात गोष्टी, कारण ते मूल येतं तेव्हा आम्ही विचारतो वर्गात तू काय केलंस, मग आज तू काय डबा खाल्लास, काय केलास, हे जे अवांतर गप्पा असतात किंवा एक सामाजिकरण असतं, टर्न टेकिंग असतं की मी विचारल्यानंतर तू बोलायचं आहे, हे जे असतं हे प्री-स्कूलिंगमध्ये खूप छान मुलं शिकतात. सामाजिकरण होणं, त्याच्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे प्री-स्कूलिंग खूप महत्त्वाचं आहे. थेरपी तर महत्त्वाची आहेच, पण थेरपीमधून जेव्हा मूल येतं प्री-स्कूलिंगसाठी तेव्हा हे इतर मुलांबरोबर जेव्हा सामावलं जातं, एकमेकांबरोबर राहणं, हे करणं, हे त्याला खूप छान वाटतं, खेळणं. तेव्हा त्याची तयारी ही पुढे मेन स्ट्रीमला जाण्यासाठी केली जाते. कारण इथून शिकून मूल पुन्हा सर्वसामान्य मुलांबरोबर पहिलीला शिकायला जात असतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याची तयारी ही प्री-स्कूलिंगमध्ये, स्वरनादच्या प्री-स्कूलिंगमध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि आमच्या इथे मुलांना शिकवून स्वरनादमध्ये मुलांचं प्री-स्कूलिंग होऊन मूल हे सामान्य मुलांबरोबर शिकण्यासाठी नॉर्मल शाळेमध्ये प्रवेश घेतं. त्याच्यामुळे स्वरनादमध्ये आल्यानंतर प्री-स्कूलिंग हे खूप महत्त्वाचं ठरतं. स्वरनादच्या माध्यमातून कर्णबधिर मुलांच्या पालकांना काय सांगाल? स्वरनादच्या माध्यमातून कर्णबधिर पालकांना सांगायचं झालं तर त्यांना आम्हाला हेच सांगायचं वाटतं की मुलांशी खूप बोला, भरपूर बोला, अवांतर गप्पा मारा, त्यांच्याशी खेळा, त्यांना बाहेर कुठल्याही सण समारंभाला घेऊन जा, आणि जे करून त्यांची भाषा खूप वाढेल आणि त्यांचं ऐकणं पण खूप वाढेल. त्यामुळे खूप पालकांनी तर पालक घेतच असतात मेहनत, पण कसं होतं की कुठेतरी कधीतरी थोडंसं हे होतं त्यांचं की आता फक्त अभ्यासच करायचा आहे का, माझ्या मुलाला मेन स्ट्रीममध्ये जायचं आहे, पहिलीमध्ये शिकणार, तो सामान्य मुलांबरोबर शिकणार, तर त्याला अभ्यासच करायचा. तर ह्याच्या अभ्यास तर आहेच, तो खूपच महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबरोबरीने मुलांना इतर अवांतर गप्पा मारणं, खेळणं, त्यांना ग्राउंडवर घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं खूप गरजेचं आहे. तर एवढंच सांगेन की खूप मुलांशी बोला आणि भरपूर गप्पा मारा, जेणेकरून मुलांची भाषा आणि हे खूप वाढेल चांगली. धन्यवाद मॅम, तुम्ही स्पीच थेरपीचं महत्त्व सांगितलं आणि यामुळे आपल्याला बरीच स्पीच थेरपीची अवांतर माहिती मिळाली. धन्यवाद मॅम. धन्यवाद.